फॉर द प्रॅक्टिकल ऑफ गॅस टंगस्टन आर्क वेल्डिंग GTAW वापरून 50 मिलीमीटरच्या बाह्य डायमीटरच्या MS पाईपवर आणि फ्लॅट पोझिशन 1F मध्ये 3 मिलीमीटरच्या वॉल थिकनेस असलेल्या टी जॉइंट वरील प्रात्यक्षिकामध्ये आपले स्वागत आहे। या प्रात्यक्षिकाची उद्दिष्टे पाहू। या प्रात्यक्षिकाच्या शेवटी तुम्ही हे करण्यास सक्षम व्हाल। टिग वेल्डिंग प्रक्रियेचा वापर करून फ्लॅट 1F पोझिशन मध्ये 50 मिलीमीटरच्या बाह्य डायमीटरच्या आणि 3 मिलीमीटर्स वॉल थिकनेसच्या MS पाईपवर फिलेट टी जॉइंट वेल्ड करू शकाल। पाईप थिकनेस, फिलर मेटल आणि स्किल लेवल यासारख्या फॅक्टरचा विचार करून MS पाईप टी जॉइंटसाठी विविध वेल्डिंग टेक्निक्स समजून घ्याल। वेल्ड क्वालिटीचे महत्त्व, त्यावर परिणाम करणारे फॅक्टर्स आणि ते कमी करण्यासाठी आणि विश्वसनीय जॉइंट सुनिश्चित करण्यासाठी प्रॅक्टिकल मेथड्स हायलाइट करू शकाल। MS पाईपवर टी जॉइंट करण्यासाठी लागणारे साधने आणि साहित्य अशा प्रकारची आहेत। टिग वेल्डिंग मशीन, टंगस्टन इलेक्ट्रोड, शिल्डिंग गॅस ऑर्गन, MS पाईप, हॅक्सो, मेटल फाइल्स, बेंच वाइज, वायर ब्रश, चिपिंग हॅमर, प्रोफाइल मशीन, हँड ग्राइंडर। बाह्य डायमीटर 50 मिलीमीटर आणि 3 मिलीमीटर वॉल थिकनेसचे MS पाईप तयार करूया। प्रथम कोणती घाण किंवा डेब्रिस काढण्यासाठी वायर ब्रशने MS पाईप स्वच्छ करा। पाईपला 100 मिलीमीटर आणि 75 मिलीमीटर लांबीमध्ये कट करा। पाईपच्या साइड स्क्वेअर आणि एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत याची खात्री करा। पाईपचे टोक स्क्वेअर किंवा परपेंडिक्युलर नसल्यास वेल्ड कमकुवत असू शकते किंवा ते एकत्र व्यवस्थित धरू शकत नाही। फाईल किंवा ग्राइंडर वापरून ते स्क्वेअर किंवा परपेंडिक्युलर बनवा। माइल्ड स्टील मध्ये ब्रांच कंपोनेंट्स कटिंग हे एक आव्हानात्मक काम आहे। पाईप डेव्हलपमेंट प्रोफाइलवर टी जॉइंट, ब्रांच पाईप आणि मेन पाईप दोन्ही कापायचे आहेत। टी जॉइंटसाठी सिंपल कट करणे शक्य नाही। टेम्पलेट फिगर वापरून आउटलाइन मार्किंग करून ब्रांच तयार केली जाऊ शकते। प्रथम डिझायर्ड ब्रांचची टेम्पलेट फिगर तयार करून घ्या। कागदाचे किंवा कार्डबोर्ड आकृती रेखाटून हे करता येते। टेम्पलेट फिगर आपण कट करू इच्छित असलेल्या ब्रांचची च्या आकाराप्रमाणे असावी। टेम्पलेट फिगर तयार केल्यानंतर ती फांदी जेथे कापायची आहे त्या माइल्ड स्टील पाईपवर ठेवावी। टेम्पलेट फिगरची आउटलाइन नंतर स्क्रायबर किंवा पॉइंटेड चॉक वापरून पाईपवर मार्क केली पाहिजे। शाखेची आउटलाइन मार्क केल्यानंतर ब्रांचच्या मध्यभागी पंच करणे आवश्यक आहे। हे सेंटर पंच किंवा नेल वापरून केली जाऊ शकते। सेंटर पंच पाईप मध्ये एक लहान इंटेन्शन करेल जे कटिंग टॉर्चला मार्क आउटलाइन पासून स्टेइंग पासून रोखण्यास मदत करेल। नंतर मॅन्युअली ऑपरेटेड ऑक्सीफ्यूल गॅस कटिंग इक्विपमेंट वापरून ब्रांच मार्क आउटलाइन वर कट केली जाऊ शकते। कटिंग टॉर्च 45 डिग्री अँगल धरला पाहिजे। पाईपला आणि कटिंग हळूहळू आणि काळजीपूर्वक केले पाहिजे।
इक्विपमेंटवर अवलंबून विविध पद्धती वापरून ब्रांच होल कट केली जाऊ शकतात. दोन सर्वात सामान्य पद्धती आहेत: ऑक्सीफ्यूल गॅस प्रोफाइलिंग मशीन, मॅन्युअल ऑक्सीफ्यूल गॅस कटिंग. ऑक्सीफ्यूल गॅस प्रोफाइलिंग मशीन एक विशेष प्रकारचे कटिंग मशीन आहे ज्याचा उपयोग पाईप्समधील ब्रांच होल कट करण्यासाठी केला जाऊ शकतो. ही मशीन्स ऑक्सिजन आणि ॲसेटिलीन गॅसचे मिश्रण वापरून हाय टेम्परेचर फ्लेम तयार करतात जी मेटल कट करून काढू शकतात. मॅन्युअल ऑक्सीफ्यूल गॅस कटिंग ही पाईपमधील कटिंग ब्रांच होल्सची अधिक मूलभूत पद्धत आहे. ही पद्धत हाय टेम्परेचर फ्लेम तयार करण्यासाठी हँड हेल्ड टॉर्चचा वापर करते जी मेटल कट करून काढू शकते. ऑक्सीफ्यूल गॅस कटिंग टॉर्चमधून निघणारी ज्योत 6000 डिग्री फॅरनहीट तापमानापर्यंत शकते. हे मेटल मेल्टसाठी आणि बाष्पीभवन करण्यासाठी पुरेसे गरम आहे ज्यामुळे टॉर्चने त्यातून कट करता येते. लांबीपर्यंत कटिंग केल्यावर पाईपच्या आतील बाजूस फिलिंग करून कोणतेही बर काढा. ऑक्साईड आढळल्यास पाईपची सरफेस स्वच्छ करा. आता ब्रांच पाईपला मेन पाईपने वेल्ड करू. वेल्डिंग प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी योग्य पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट जसे की हेल्मेट, ग्लोव्ज आणि लॉंग स्लीव्ज घातल्याची खात्री करा. आता वेल्डिंग मशीन सेट करा. वेल्डिंग करंट 60 ते 90 एम्पियर सारख्या लो सेटिंगवर सेट केला पाहिजे. वेल्डिंग व्होल्टेज हाय सेटिंगवर सेट केला पाहिजे. वेल्डिंग मशीन सेटअप पूर्ण झाल्यावर ब्रांच पाईप मेन पाईप सह 90 डिग्रीला अँगलमध्ये सेट केला आणि अलाइन करा. डिस्टॉर्शन कंट्रोल करण्यासाठी आणि पेनिट्रेशन मिळवण्यासाठी रूट गॅप 2 मिलीमीटर ठेवायची खात्री करा. चांगल्या आता पेनिट्रेशन करण्यासाठी आणि सरफेस दिसण्यासाठी टॅग योग्य प्रकारे मेल्टिंगची खात्री करा. टी जॉइंटवर 6 सेन्स वेल्डिंग टेक्निक्स वापरा. टी जॉइंटसाठी सिक्वेन्स ऑफ वर्क दर्शवल्याप्रमाणे आहे. जेव्हा शक्य असेल तेव्हा सर्व वेल्डिंग डाऊन हँड पोझिशन मध्ये करा. टी जॉइंट वेल्डिंग करताना टॉर्च आणि फिलर वायरने मॅनिप्युलेशन योग्यरित्या पाळले पाहिजे. वेल्डिंग पूर्ण झाल्यावर वेल्डमधून कोणत्याही स्लॅग काढण्यासाठी चिपिंग हॅमर वापरा. पोरोसिटी, क्रॅक किंवा अपूर्ण फ्युजन यासारख्या कोणत्याही दोषांसाठी वेल्डची तपासणी करा. आपल्याला काही दोष आढळल्यास आपल्याला पुन्हा जॉइंट वेल्ड करण्याची आवश्यकता असू शकते. शेवटी अशुद्धता काढून टाकण्यासाठी आणि ते अधिक पॉलिश दिसण्यासाठी वायर ब्रश वापरून वेल्ड स्वच्छ करा. प्रात्यक्षिकात केलेल्या मुख्य मुद्द्याचा आढावा घेऊया. कोणतीही घाण किंवा डेब्रिस काढण्यासाठी MS पाईप वायर ब्रशने स्वच्छ करा. वेल्डिंग मशीन सेटअप करा. ब्रांच पाईप मेन पाईपचा 90 डिग्रीच्या अँगलमध्ये अलाइन करा. वेल्डिंग प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोषासाठी वेल्डची तपासणी करा. हे आपल्याला प्रात्यक्षिकच्या शेवटी घेऊन येते. आशा आहे की तुम्हाला गॅस टंगस्टन आर्क वेल्डिंग GTAW वापरून 50 मिलीमीटरच्या आउटर डायमीटरच्या आणि 3 मिलीमीटर वॉल थिकनेस 1F MS पाईप वरील टी जॉइंट माहिती चांगली समज मिळाली असेल. चला तर मग भेटूया पुढील प्रात्यक्षिक मध्ये.